आपण 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण जिरा पावडर टाकत आहोत 1 चमचा. त्याच्यानंतर धना पावडर टाकत आहोत 1 चमचा आणि तीळ आहे ते पण साधारण 1-1.5 चमचा तुम्ही टाकू शकता. हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकत आहोत. आणि इथे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे बारीक मिक्सर मध्ये. आणि आता मेथी टाकायची आहे. ते मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला. एकदम कडकडीत तेल झालं की ते आपल्या मिश्रणामध्ये टाकायचं. ते कडक झालेलं तेल मी मिश्रणात टाकत आहे. बघा चुर्र करून असा आवाज आलेला आहे, छानपैकी कडकडीत. आता हे मिश्रण सगळं मी मिक्स करून घेते आहे आणि हे पीठ मस्तपैकी घट्ट मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे. ते थोडं थोडं पाणी करून टाकायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही कारण मेथी धुतलेली आहे, तर मेथीला पाणी ऑलरेडी थोडंसं असतं. सगळं पीठ मी एकत्र केलेलं आहे. अशा प्रकारे घट्ट पीठ मळायचं आहे. आणि आता मी थेपले बनवत आहे. आता मी लाटण्यासाठी तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि एक एक गोळा करायचा आपल्याला. या पद्धतीने लहान मोठा तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता गोळा. बघा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती, मीडियम याच्यावरती. लाटून झालेला आहे. मी तव्यावरती तेल लावून घेते आहे अशा प्रकारे आणि लाटलेला थेपला बघा असं चुरचुरताना आवाज आलेला आहे. आता हा दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. पहिला होईपर्यंत आपण हा दुसरा लाटून घेऊया. बघा असा छानपैकी खरपूस असा भाजलेला आहे. झालेले आहेत थेपले. चटणी किंवा सॉस बरोबर आपण खाऊ शकतो. गरमागरम असे तयार आहेत.